खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। शेतकरी प्रश्नांवरून आंदोलक आक्रमक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्यावेळी निदर्शने। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध प्रलंबित मागण्यांसाठी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर सामाजिक संघटनांनी आंदोलन केले। आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले। या घटनेमुळे शिरपूर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आंदोलकांनी राज्य सरकारवर यावेळी जोरदार टीका केली। कम्युनिस्ट पक्ष आणि आपल्या धुळे जिल्हा जागृत मंचच्या सरोजा मॅडम, अनुभवी युवा संस्थेचे आपले राठोड, त्यांचे कार्यकर्ते, आज आपण लोकशाही मार्गाने आपल्या शिरपूरमध्ये देवेंद्र फडणवीस येत असताना आपल्या मागण्या तरी काय होत्या की शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ द्या। या युती सरकारने निवडणुकीच्या वेळेस असं आश्वासन दिलं होतं की सर्व शेतकऱ्यांचा 7/12 पुरा करू, परंतु कर्जमाफी जरी दिली तरी आजपर्यंत ती शेतकऱ्यांना मिळाली नाही। त्याच्यात अनेक अटी शर्ती आहेत, म्हणून आजची प्रमुख मागणी होती की शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करा। त्यानंतर संजय गायकवाड यांनी नुकतंच शिवाजी कोण होता आहे गोविंद पानसरे यांचे लिखित पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना 12:50 दारू पिऊन अशी शिव्या दिल्या आणि त्या आई बहिणींवर दिल्या। म्हणजे हे शिवाजी महाराज एक आया बहिणीचं हे होतं, तारणहार होतं, आणि हे आता युती सरकारचे आमदार, शिवसेनेचे आमदार आया बहिणीवर शिव्या देतात, म्हणून त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आपण मागणी करतो। तिसरी मागणी अशी होती की या केंद्र सरकारने हमीभावाचा कायदा झाला पाहिजे, परंतु अजून हमीभावाचा कायदा झाला नाही। तसंच आज या वनजमीन ज्या आहेत शिरपूर तालुक्यामध्ये 12,000 लोकांना पट्ट्याची वाटप झालेलं आहे, अजून 10,000 लोक प्रलंबित आहेत, त्यांचं सरकार अजून त्यांना 7/12 देत नाही। या महाराष्ट्र राज्य किसान सभेने सांगवी ते धुळे पायी मोर्चा काढला होता, तरी सुद्धा अजून त्यांना 7/12 मिळत नाही। त्यांच्याकडे त्या जमिनीचं पीक पाणी लागत नाही, त्यांना ते जमिनीचं जे कार्ड असतं ते मिळत नाही, अनेक योजनेपासून ते वंचित आहे। जमीन आहे पण 7/12 नाही असं हे सरकार आहे। हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे। आणि आज शिरपूरमध्ये जे देवेंद्र फडणवीस आलेले ते जनतेसाठी आलेले आहेत, ते अमरीभाईचे ज्या संस्था आहेत त्या संस्थांचं उदो करण्यासाठी आले, म्हणून या सरकारच्या डोळ्यावरची पट्टी निघाली पाहिजे। या सरकारला वस्तुस्थिती समजली पाहिजे की शिरपूरच्या साखर कारखाना बंद आहे, शिरपूरची सूतगिरणी बंद आहे, शिरपूरची दूध संस्था बंद आहे, शेतकऱ्यांचे जे प्रकल्प आहे, शेतकऱ्यांचे जे आत्मा आहेत ते बंद अवस्थेत असताना आज शिरपूरच्या उपरुग्णालय एवढं मोठं बांधलेलं आहे, तिथं डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत, तिथं ज्या काही जागा रिक्त आहेत त्यात सोनोग्राफीचे मशीन नाही, MIR नाही, म्हणजे तिथला जो पेशंट आहे तो आला का त्याला डायरेक्ट धुळ्याला पाठवलं जातं किंवा इंद्राला पाठवलं जातं। म्हणजे कसला विकास, खरा विकास त्यांचा ते स्वतःचा विकास करत आहे। म्हणून आज आम्ही सर्वांनी देवेंद्र फडणवीस निवेदन देत असताना लोकशाही मार्गानं या तालुक्याची परिस्थिती समजली पाहिजे, ते निवेदन देत असताना आम्हाला पोलिसांनी अटक केली। म्हणजे आपली मागणी देखील त्या मंत्र्याकडे मागायची नाही का, म्हणून